लाईव्ह 24 तास। कोल्हापूरच्या शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य आरोग्य प्रकल्पाच्या बांधकामाची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी बांधकामाच्या गुणवत्तेबाबत महत्त्वाची माहिती दिली। शेंडा पार्क येथे 1100 बेडचे मुख्य रुग्णालय, 600 बेडचे जनरल हॉस्पिटल, 250 बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि 250 बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे। पाहणीनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की या प्रकल्पाचे डिझाईन IITच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलं असून कामावर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी मार्फत सातत्याने देखरेख ठेवली जाते। बांधकाम पूर्ण झाल्यानंतर IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट केलं जाईल। गुणवत्ता तपासणीत काम समाधानकारक असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच संबंधित ठेकेदाराला अंतिम बिल अदा करण्यात येईल। त्यामुळे दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, लाईव्ह 24 तास न्यूजसाठी समाधान मातुगडे। कोल्हापूर शहरामध्ये शेंडा पार्क येथे 1100 बेड, 600 बेड जनरल हॉस्पिटल, 250 कॅन्सर आणि 250 सुपर स्पेशालिटी याचं बांधकाम HSC म्हणजे हॉस्पिटल बांधण्याचा ज्याला अनुभव आहे अशी केंद्र सरकारची ही PMC कंपनी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेली आहे आणि यांचे सगळे डिझाईन वगैरे IIT हे त्यांचं कन्सल्ट करत असते आणि त्यांच्या कन्सल्टिंगने हे सगळं त्यांचं काम चालत असतं। आता ही जी कंपनी आहे यांनी देशभरामध्ये जवळजवळ 200 हॉस्पिटल्स बांधलेले आहेत आणि हॉस्पिटल बांधण्याचा यांना फार मोठा अनुभव आहे। आता जी कंपनी बांधकाम करते ती आहे नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी, ही आहे आंध्राची। याने जवळजवळ देशभरामध्ये हजारो बांधकामं पूर्ण केली आहेत। त्यांनी इमारती बांधलेल्या आहेत, पूल बांधलेले आहेत, रस्ते केलेले आहेत आणि त्यांना प्रचंड अनुभव आहे। आणि अशाच लोकांची निविदेमध्ये आपण जेव्हा निविदा बोलावतो त्यावेळा अशा कंपन्या येत असतात। आता या नागार्जुन कंपनीच्या या बांधकामामध्ये काही त्रुटी आल्याचं प्रसारमाध्यमांनी दाखवल्यानंतर आज मी या बांधकामावर आलो, पाहिलं आणि आपण पाहिलं असाल की अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय चांगलं, अतिशय कमी वेळेत हे बांधकाम झालेलं आहे। आणि जरी काही त्रुटी असल्या तर IITचं सर्टिफिकेट घेतल्याशिवाय यांना कोणतंही बिल दिलं जाणार नाही, अशा पद्धतीच्या सूचना मी आज दिलेल्या आहेत। आणि ह्या पुढच्या कामामध्ये त्यांनी HSC कंपनीनं त्यांनी चांगल्या पद्धतीनं याची देखरेख करावी अशा कडक सूचना दिलेल्या आहेत। कारण इतकं मोठं काम उभं असताना आयुष्यभर हे आता राहणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो रुग्णांची, गरीब रुग्णांची सोय या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून हे कामसुद्धा इतकं दर्जेदार झालं पाहिजे। मी त्या प्रसारमाध्यमांचा आभारी आहे। अशी छोटीशी जरी गोष्ट त्यांनी नजरेस आणली तरीसुद्धा त्याची दखल घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल। आणि आता 31 मार्च 2027ला या तिन्ही हॉस्पिटल्स पूर्ण होणार आहेत आणि त्याचं लोकार्पण होऊन या कोल्हापूर जिल्हा नव्हे तर आपला पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः या 3-4 जिल्ह्यामध्ये आणि कर्नाटकच्या सीमा भागातील लोकांनासुद्धा फार मोठी सोय इथं होणार आहे। आणि जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं बांधकाम 250 बेडचं चालू आहे त्यामध्ये अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की या ठिकाणी मी किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट सारखे सुद्धा आपण इथं अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आपण योग्य ती संपूर्ण आपण यंत्रणा, त्यानंतर लागणारे साहित्य, लागणारे डॉक्टर्स याचा पुरवठा करणार आहोत। आणि कॅन्सरचं 250 बेडचं जे आहे त्यामध्ये तरी कॅन्सरवरचे सगळे उपचार हे अतिशय चांगल्या पद्धतीनं टाटाच्या लेवलचे इथं होतील अशी माझं स्वप्न आहे आणि हे साकार करण्यासाठी मी कठोर मेहनत करणार आहे। आणि म्हणून आज या बांधकामाच्या निमित्ताने काही शंका जरी उपस्थित झाल्या असतील तर IIT सारख्या संस्थेचं थर्ड ऑडिट झाल्याशिवाय यांना कसलेही बिल मिळणार नाही किंवा यांना कसल्याही पद्धतीचं सर्टिफिकेट मिळणार नाही। गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।